आज काहीतरी वेगळं खाऊयात. वेगळं म्हणजे मस्त असं थंडगार ताक, त्याबरोबर मसूर भात आणि त्यानंतर कांद्याची हिरवीगार चटणी. मसूर भातासाठी इथे रात्रभर भिजवलेले अख्खे मसूर घेतलेत आणि त्याचबरोबर 1 वाटीचा वाडा कोलम साध्या तांदळाचा हा भात असणार आहे. या भातासाठी आपल्याला थोडंसं वाटण लागेल तर खोबरं घेतलंय, जिरं, अद्रक, लसणीच्या 3-4 पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घ्यायची. फोडणीसाठी तूप घ्यायचं 2 चमचे. त्यामध्ये जिरं, तेजपत्ता, कांदा, काळी मिरी, लवंग, दालचिनी हे खडे मसाले घालायचे. त्याचबरोबर हिरवी मिरची आणि टोमॅटोज हे घालायचं आणि सगळं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आता जे आपण वाटण केले ते घालायचं त्यामध्ये. तेही थोडं तेलात परतून घ्यायचं. नंतर लाल मिरची पावडर, हळद, धणेपूड, गरम मसाला घालायचा आणि हे सगळे मसाले आणि जे वाटण केले ते सगळं दोन्ही परतून घ्यायचं. त्यामध्ये आपण रात्रभर भिजत ठेवलेले जी मसूर आहेत अख्खे ते घालायचे. वाटणाचं पाणी घालायचं. त्यानंतर जे आपले वाडा कोलम आहेत 1 वाटीचे घेतलेले तेही घालायचे. आता आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं, मीठ घालायचं चवीनुसार आणि मस्त असं भात शिजवून घ्यायचा. गरमागरम मसूर भात आपला तयार आहे. छान असा आणि ते आता प्लेट घ्यायचं. त्याच्यामध्ये हा मसूर भात काढून घ्यायचा. आपल्याला नेहमीप्रमाणे हवं असेल तर ह्याच्याबरोबर आपण कोशिंबीर खाऊ शकतो. आणि आपल्याला ह्यासाठी वेगळा पर्याय हवा असेल तर कांद्याची चटणी आपण करू शकतो. त्यासाठी कोथिंबीर घ्यायची, कढीपत्त्याची पानं घ्यायची थोडीशी, लसूण, कांदा घ्यायचा एक आणि जिरं थोडंसं आणि मीठ आणि ही चटणी वाटून घ्यायची. मस्त लागते भाताबरोबर. त्या पिशवीमध्ये ना ताक आहे जे मी डेअरीमधून आणलं. हे जे ताक असतं ना ते नॉर्मल असतं चवीला. पण आपल्याला मसालायुक्त ताक प्यायचे असेल तर आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते यासाठी. काय करायचं खलबत्त्यामध्ये अद्रक घ्यायचं, एक किंवा अर्धी मिरची घ्यायची, ती ठेचायची. ठेचल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी थोडं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गाळून घेतल्यानंतर जे पाणी मिळतं ह्यापासून ते पाणी ह्या ताकामध्ये आपल्याला घालायचं. त्यानंतर त्यामध्ये काळी मिरी पूड घेतली थोडीशी, जिरेपूड आणि काळं मीठ घालायचं आणि मस्त सगळं सगळं एकदम छान असं मिक्स करून घ्यायचे. सगळे मसाले एकदम मिक्स झाले की त्याच्यावरती कोथिंबीर घालायची. ग्लासामध्ये हे मसालेयुक्त ताक काढायचं. त्यानंतर ताटामध्ये घ्यायचा हा मसूर भात आणि त्याबरोबर ही हिरवीगार चटणी. ही जी मी हिरवीगार कांद्याची चटणी केली, ती कांद्याची चटणीसाठी तुम्ही फोडणीचा पण वापर करू शकता. समजा मोहरीची समजा वरती फोडणी दिली, तर ही चटणी अजून छान लागते. म्हणजे बिना फोडणीची आणि फोडणीयुक्त अशा दोन्ही पद्धतीने ही चटणी आपण खाऊ शकतो.